परिपाठ हा माझ्याकडे आलेला आहे। आपण आजच्या परिपाठाला सुरुवात करूयात। आजची दिनांक 29/7/2020, वार बुधवार, श्रावण महिन्यातला हा 10वा दिवस आणि बुध पूजन। तर हे बुध पूजन म्हणजे काय हे आता मी तुम्हाला सांगणार आहे। बुध म्हणजे बुधाला बुद्धीचा देवता मानलं जातं। आता हे बुद्धीचा देवता आपण आजच्या या आधुनिक काळामध्ये थोडासा एक बदल करूयात की बुद्धीचा देवता ऐवजी बुद्धीचा मार्गदर्शक म्हणू। तर बुद्धीचा मार्गदर्शक ही आपल्या सगळ्यात पहिले आपली आई असते, कारण की आई आपल्याला चालायला, बोलायला, आपल्याला संस्कार करायला असते। त्यानंतर शिक्षक हा बुद्धीचा मार्गदर्शक असतो, कारण की शिक्षक आपल्याला काय करतो तर आपल्याला ज्ञान देतो, विविध प्रेरणा देतो, म्हणून शिक्षक सुद्धा हा आपला बुद्धीचा मार्गदर्शक होतो। आणि त्यानंतर गुरु हा सुद्धा आपल्या बुद्धीचा मार्गदर्शक असतो। तो आपल्याला चांगल्या मार्गाला लावत असतो, त्याचे चांगले विचार आपल्यावरती बिंबवत असतो। विद्यार्थी मित्रांनो, आता आपण सुविचाराकडे वळूयात। असं कधीच म्हणू नका की मी करू शकत नाही, कारण तुम्ही अनंत आहात, तुम्ही कोणतीही गोष्ट करू शकता। हा जो विचार आहे, हा जो सुविचार आहे, हा स्वामी विवेकानंद यांनी मांडलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अनंत आहात म्हणजे तुम्हाला अंत हा नाही, तुमचा कधीही अंत नाही। त्यामुळे तुम्हाला येत नाही किंवा मी करू शकत नाही, मला जमत नाही असं म्हणून चालणार नाही। तर फक्त त्यासाठी काय लागणार आहे, तुमच्या मनाची तयारी हवी आहे, तुमची इच्छा हवी आहे, आणि हे सगळं असल्यानंतर तुम्हाला हे सगळं सहज शक्य होणार आहे। म्हणून विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही असं कधीच म्हणू नका की मी करू शकणार नाही, मी करू शकत नाही। तर आता तुम्ही असं म्हणायला शिका, असं म्हणायला तयार व्हा की मी सगळं काही करू शकतो, मला सगळं काही येतं। आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत। माझ्या देशावर माझे प्रेम आहे। माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे। त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करील। मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवील आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेल। माझा देश आणि माझे देशबांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे। त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी यातच माझे सौख्य सामावले आहे। कोथिंबिरीच्या रोपाला आलेलं सुगंध देणारं फळ म्हणजे धने। धने हा अतिशय थंड पदार्थ आहे। धन्याचा विशेष उपयोग हा स्वयंपाकघरातील चव वाढवण्यासाठी केला जातो। धन्यात भरपूर प्रमाणामध्ये पोटॅशियम,
विटॅमिन सी, कॅल्शियम, मॅग्नेशियम हे मिळतं. तसेच धण्याचा काढासुद्धा तयार केला जातो. तो कसा तयार करायचा तो मी सांगते. 1 ग्लास पाणी घ्यायचं आहे, ते गरम करायचं, त्याच्यामध्ये 1 चमचा साखर आणि 1 चमचा धणे घालायचं आणि ते चांगलं उकळून घ्यायचं आणि उकळून झाल्यानंतर त्याला थोडं कोमट करायचं. कोमट केल्यानंतर ते प्यायचं. तर हे धण्याचं पाणी पिल्याने पोटामध्ये असलेले विकार कमी होतात आणि पित्ताचा त्रास हा नाहीसा होतो. आता आपण ह्या धण्याचे काही फायदे बघूयात. धण्याचं सेवन केल्याने, धणे खाल्ल्याने त्याच्यामुळे काय फायदे होतात आपल्या शरीराला, तर ते आपण ते सांगणार आहे मी आता. पोट साफ होतं, शरीरावरील चरबी कमी होते, अशक्तपणा नाहीसा होतो, रक्तातील अनावश्यक कण हे विरघळण्यासाठी धण्याचा उपयोग होतो, रक्ताभिसरण क्रिया चांगली होते, शरीरातील जळजळ कमी होते, उन्हाळ्यातील उन्हाचा त्रास कमी होतो आणि अन्न हे चांगले पचन होते. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला आज एक गोष्ट सांगणार आहे. ही गोष्ट आहे साऊथ मधल्या राजाची. एक राजा असतो, त्याला 3 मुलं असतात आणि त्या राजाला नेहमी वाटत असतं की या 3ही मुलांमध्ये बुद्धी सारखी असावी, त्यांच्या क्षमता सारख्या असाव्या, कारण की पुढे चालून यांच्यातलाच एक राजा होईल आणि मग तो राजा, त्या राजाला तेव्हा परिस्थितीनुसार योग्य निर्णय घेता आला पाहिजे, त्याला राज्य चालवता आलं पाहिजे, असं त्याला नेहमी वाटत असतो. पण यावर तो काय करतो, त्यांची परीक्षा घेण्याचं ठरवतो आणि मग त्याच्यासाठी या तिघांना दरबारात बोलवतो आणि दरबारात बोलवल्यानंतर त्यांना सांगतो की मी तुम्हाला एक टास्क देणार आहे आणि तो टास्क जो आहे तो तुम्हाला पूर्ण करायचा आहे. मग हे 3 जण तयार होतात. ठीक आहे, पण मग काय करायचं आहे? मग राजा सांगतो की मी तुम्हाला एक झाड सांगणार आहे, ते झाड आपल्या राज्यात नाहीये, इतर राज्यात आहे, तर ते शोधायचं आहे आणि ते शोधायचं आहे. पण मग कसं शोधायचं आहे, तर 4-4 महिन्याच्या अवधीनंतर प्रत्येकाला जाऊन ते शोधायचं आहे. मग त्याच्यावर तो मोठा राजकुमार म्हणतो ठीक आहे, आम्ही तयार आहोत, पण मग कोणतं झाड शोधायचं आहे? मग राजा म्हणतो की नाशपातीचं झाड शोधायचं आहे. मग सगळ्यात पहिले काय होतं की मोठ्या राजकुमाराचा नंबर येतो. मग तो निघतो, त्याला जवळच्याच राज्यामध्ये ते झाड सापडतं. मग तो सगळं ते झाड बघून येतो आणि वापस येतो आणि दरबारात जातो आणि दरबारात राजाला म्हणतो की मला ते झाड सापडलं, सांगू का मी तो कसं आहे? मग राजा म्हणतो की नाही, थोड्या वेळ थांब. मग लगेच काही दिवसांनंतर दुसरा राजकुमार जातो, तो सुद्धा बघून येतो, त्यालाही सापडतं ते झाड. मग तो सगळं बघून येतो आणि तो राजकुमार आजूबाजूच्या शेतकऱ्यांना सुद्धा विचारतो की हेच ते झाड आहे का नाशपातीचं, हे कन्फर्म करतो, म्हणजे पक्क करतो आणि मग येतो. आणि आता सगळ्यात शेवटचा नंबर जो असतो 3ऱ्या राजकुमाराचा, तो सुद्धा जाऊन ते झाड शोधतो आणि त्याला सुद्धा ते झाड सापडतं आणि तो सुद्धा वापस येतो. हे 3 जण ते झाड शोधून वापस येतात आणि मग राजा काय करतो, दुसऱ्या दिवशी दरबार भरवतो. दरबारामध्ये मंत्री असतात, छोटे छोटे राजे असतात आणि सिंहासनावर हा राजा बसलेला असतो आणि या 3घांना तिथे बोलवतो आणि 3घांना बोलवल्यानंतर मग हे 3 जण म्हणतात आम्हाला ते झाड सापडलं आणि ते झाड आम्हाला सापडलं. मग तो राजा म्हणतो ठीक आहे म्हणे, तुम्हाला सापडलं. तर त्याच्यावरती पहिला राजकुमार सांगतो की मग तो राजाला सांगतो की तुम्ही मला ते जे झाड बघायला सांगितलं होतं नाशपातीचं, ते मी बघितलं, पण ते पूर्ण सुकलेलं होतं आणि वेड्या वाकड्या स्थितीमध्ये होतं. मला हेच कळत नाही की तुम्ही मला ते झाड शोधायला का सांगितलं. असं तो बोलतच असतो राजाशी की लगेच दुसरा राजकुमार हा म्हणतो की मी ते झाड बघितलं म्हणे, पण ते नाशपातीचंच होतं, मी आजूबाजूच्या शेतकऱ्यांकडनं हे पक्क करून घेतलेलं होतं आणि ते झाड जे होतं नाशपातीचं ते पूर्ण हिरवगार झालेलं होतं, पूर्ण पानं हिरवीगार झालेली होती, फक्त त्याच्यावरती फळ नव्हतं, तेवढीच एक त्याच्यामध्ये कमी होती. हे 2 जण सांगतच असतात आणि मग त्याच्यामध्ये 3रा राजकुमार म्हणतो अरे बापरे, हे 2 तर सगळं चुकीचं बोलत आहे. आणि लगेच मग तो 3रा राजकुमार म्हणतो की मला सुद्धा ते नाशपातीचं झाड सापडलं आणि त्या झाडांना पूर्ण हिरवगार झालेलं होतं पाना फुलांनी आणि त्याला फळं आलेली होती, पूर्ण फळांनी ते भरलेलं होतं. आता ह्या 3घांचं उत्तर हे वेगवेगळं असतं. सगळेजण एकमेकांकडे बघतात आणि मग हे काय व्हायला लागतं, त्या 3घांची उत्तर वेगवेगळी आली, मग ते 3 जण आपापसात भांडायला लागतात आणि खाली जे बसलेले मंत्री असतात, दरबारामध्ये प्रजा असते, मंत्री असतात, हे मंत्री एकमेकांमध्ये बोलायला लागतात की हा असा कसा राजा आहे, हा आपल्या स्वतःच्या मुलांमध्येच फूट पाडायला लागलाय. आणि इकडे सिंहासनावरनं राजा उभा राहतो आणि जोरात ओरडतो की शांत बसा. आणि शांत बसल्यानंतर हे 3 जण एकदम शांत होतात आणि मग राजा त्याच्यावर म्हणतो
की तुम्ही तिघांनी जे झाड बघितलेलं आहे ते एकदम बरोबर आहे. बघा, मी तुम्हाला सांगितलेलं होतं की तुम्हाला एक झाड शोधायचं आहे, पण 4 महिन्याच्या अवधीनंतर. तर तुम्ही हे त्यानुसार बघितलेलं झाड आहे. त्यामुळे तुम्हाला काय झालेलं आहे, त्या झाडाची वेगवेगळी रूपं बघायला मिळाली, त्यांचा वेगवेगळा अवतार बघायला मिळालेला आहे. तर मग राजा म्हणतो की मला तुम्हाला याच्यातनं 3 गोष्टी शिकवायच्या होत्या आणि म्हणूनच मी तुम्हाला हे झाड बघायला पाठवलं होतं. मग राजकुमार म्हणतो की पहिली की कोणत्या 3 गोष्टी तुम्हाला आम्हाला शिकवायच्या होत्या. तर मग त्याच्यावरती राजा म्हणतो की तुम्हाला मला सांगायचं होतं की कधीही कोणत्या गोष्टीवरती पटकन निर्णय हा घ्यायचा नसतो, की त्या गोष्टीची पूर्ण माहिती मिळेपर्यंत त्या गोष्टीवरती निर्णय घ्यायचा नाही. किंवा म्हणजेच काय, तर एखाद्या व्यक्तीबद्दल आपलं मत लगेच मांडायचं नाही, किंवा एखाद्या मित्राबद्दल आपलं मत लगेच मांडायचं नाही, किंवा एखाद्या घटनेबद्दल. दुसरी गोष्ट म्हणजे काय, तर आयुष्यात कधी पण कोणालाही जज करू नये. म्हणजेच काय, तर एखादी गोष्ट आता समजा आपल्या समोर असेल, ती तशीच आहे असं गृहीत धरायचं नाही. तर त्यावेळेस त्या गोष्टीचा वाईट वेळचा त्या गोष्टीची वाईट वेळ चालू असू शकते आणि म्हणून एखाद्या गोष्टीला लगेच आपण आपलं मत हे त्या व्यक्तीबद्दल किंवा त्या गोष्टीबद्दल तयार करायचं नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे काय, तर व्यक्तीच्या आयुष्यामधला जो वेळ असतो तो कधीही एकसारखा नसतो, कारण की चढ उतार हे आयुष्यामध्ये चालू असतात, म्हणून वेळ हा कधीही एकसारखा नसतो. धन्यवाद मित्रांनो. आज आपण कांद्याच्या सालापासून, हा जो कांदा आहे याच्या सालापासून आपण औषध तयार करणार आहोत. हे औषध झाडांसाठी खूप उपयुक्त आहे. हे झाडाला घालायचं आहे आणि हे औषध घातल्याने झाड हे चांगलं वाढणार आहे आणि झाडांचे जे पानं असतात त्याला जी कीड लागते, तर ती कीड हे औषध टाकल्यामुळे लागत नाही. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण हा छोटासा एक प्रयोग करून बघूयात. मित्रांनो बघा, हा जो कांदा आहे तर या कांद्याचे मी हे सालं काढून ठेवलेली आहेत. आता या सालामध्ये 1 ग्लास पाणी टाकायचं आहे. म्हणजे जेवढं साल असेल कांद्याचे त्यानुसार आपल्याला त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. तर याच्यामध्ये 1 ग्लास पाणी हे पूर्ण होतं. आणि हे साल पाण्यामध्ये आपल्याला हे 3 दिवस भिजत घालायचं आहे आणि 3 दिवसानंतर आपल्याला ते अशा पद्धतीने दिसणार आहे. 3 दिवसानंतर पूर्ण साल हे भिजलेलं असेल आणि पाण्याचा रंग बदललेला असेल. आता ह्यामध्ये 3 दिवसानंतर याच्या तिप्पट पाणी आपल्याला त्याच्यात टाकायचं आहे. हे पाणी आपण त्याच्यामध्ये टाकलं, हे एकजीव करून घेतलं आणि आता आपल्याला हे गाळायचं आहे. आणि हे आपलं औषध हे तयार झालेलं आहे. कांद्याच्या सालापासून आपण हे औषध तयार केलेलं आहे. हे खत म्हणता येईल, झाडांसाठी उपयुक्त असं हे खत आहे. हे नियमित झाडांना टाकायचं आहे. पाणी जसं आपण टाकतो तसं आपलं 1 ग्लास हे नियमित झाडांना टाकायचं आहे. त्याच्यामुळे झाडांना कीड लागणार नाही आहे. नंतर ज्या अळ्या बसतात, अळ्या तयार होतात, त्या तयार होणार नाही आहेत. तर तुम्हाला हा प्रयोग समजलाच असेल. धन्यवाद. नर्मदा नदी महाराष्ट्रातील प्रमुख 5व्या क्रमांकाची नदी आहे. नर्मदा नदी भारतातील सर्वात लांब नद्यांच्या यादीमध्ये नर्मदा नदीचा क्रमांक 5वा येतो. नर्मदा नदीचा उगम मध्य प्रदेश राज्यातील अमरकंटक येथे होतो. ही नदी भारताच्या मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात या 3 राज्यातून वाहते. नर्मदा नदी ही एकूण 1312 किलोमीटर वाहते. मध्य प्रदेश राज्यात 1078 किलोमीटर, महाराष्ट्र राज्यात 72 ते 74 किलोमीटर, तर गुजरात राज्यात 160 किलोमीटर वाहते. नर्मदा भारतीय उपखंडातील 5व्या क्रमांकाची मोठी नदी असून सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी म्हणून ओळखली जाते. नर्मदेला रेवा असेही नाव आहे.
नर्मदा गुजरातच्या पश्चिम समुद्र किनाऱ्यावरील भरूच शहराजवळ खंबायताच्या आखातास म्हणजेच अरबी समुद्रास जाऊन मिळते. नर्मदा नदीवर महत्वाची 30 धरणे आहेत. यामध्ये महत्वाचे म्हणजे भारतातील सर्वात मोठा जलसाठा असलेले धरण इंदिरा सागर धरण, तसेच सरदार सरोवर हे देखील महत्वाचे धरण आहे. हिंदू धर्मामध्ये नर्मदा नदीला फार पवित्र स्थानी मानले जाते. त्यामुळेच बरेचसे भाविक नर्मदा परिक्रमा करतात. त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे, त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. तापी नदी महाराष्ट्रातील प्रमुख 4थ्या क्रमांकाची नदी आहे. तापी नदी भारतातील सर्वात लांब नद्यांच्या यादीमध्ये 10व्या क्रमांकाची नदी आहे. तापी नदी. त्या नदीला ताप्ती असेही म्हणतात. तापी नदीचा उगम मध्य प्रदेश राज्यात बैतूल जिल्ह्यात मुलताई येथे होतो. ही नदी मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात या 3 राज्यातून वाहते. या नदीचे एक वैशिष्ट्य आहे. भारतातील पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणाऱ्या 3 प्रमुख नद्यांपैकी ही एक आहे. ही नदी 724 किलोमीटर वाहते. तापी नदी सुरत शहरा शेजारी गल्फ ऑफ खंबात या ठिकाणी अरबी समुद्राला जाऊन मिळते. या नदीवर प्रमुख 3 धरणे आहेत. ती म्हणजे उकाई धरण, काकरापार धरण, हतनूर धरण. तापी नदीच्या पूर्णा, गिरणा, वाघुरा या 3 उपनद्या आहेत. भीमा नदी महाराष्ट्रातील 3ऱ्या क्रमांकाची नदी आहे. भीमा नदी. भीमा नदीचा उगम महाराष्ट्र राज्यातील भीमाशंकर या ठिकाणी होतो. भीमा नदी 861 किलोमीटर वाहते. भीमा नदी कर्नाटकात रायचूर जवळ देवसुगर येथे कृष्णा नदीला मिळते. भीमेला उजवीकडून भामा, इंद्रायणी, मुळा, मुठा, नीरा तर उजवीकडून घोड व सीना या नद्या येऊन मिळतात. भीमा नदीची नीरा नदी उपनदी सोलापूर जिल्ह्यातील नरसिंगपूर नीरा या गावाजवळ भीमेला मिळते. मुळा, मुठा आणि भीमा नदीचा संगम रांजणगाव सांडस येथे होतो. भीमा नदीचे पाणलोट क्षेत्रफळ 46,000 चौरस किलोमीटर इतके आहे. महाराष्ट्रात पावसाळ्यात भीमेला अनेकदा पूर येतो. भीमा नदीवर एकूण 22 धरणे आहेत. भीमा पंढरपूर जवळून वाहताना चंद्रकोरीप्रमाणे वळण घेते, म्हणून तिला पंढरपुरात चंद्रभागा असेही म्हणतात. भीमा नदीकाठची मंदिरे. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले भीमाशंकरचे मंदिर, सिद्धटेक येथील अष्टविनायकांपैकी एक असलेले गणपतीचे मंदिर, सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथील विठोबाचे मंदिर, कर्नाटकातल्या गाणगापूरचे दत्त मंदिर हे गुलबर्गा जिल्ह्यात आहे. कृष्णा नदी महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठी 2ऱ्या क्रमांकाची नदी आहे कृष्णा नदी. कृष्णा नदीचा भारतातील सर्वात लांब नद्यांच्या यादीमध्ये 3रा क्रमांक येतो. कृष्णा नदीचा उगम सह्याद्रीमध्ये महाबळेश्वर जवळ होतो. ही नदी भारताच्या महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश मधून वाहते. कृष्णा नदी 1400 किलोमीटर वाहते. कृष्णा नदी हॅमसाला देवी या ठिकाणी आंध्र प्रदेश राज्यात बंगालच्या उपसागरास मिळते.
वेण्णा, कोयना, वारणा, पंचगंगा, तुंगभद्रा, घटप्रभा, भीमा इत्यादी कृष्णा नदीच्या उपनद्या आहेत. कृष्णा नदीवरील महत्वाची धरणे धोम धरण, अलमट्टी धरण, श्रीशल्यम धरण, नागार्जुन सागर धरण ही आहेत. गोदावरी नदी महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठी आणि सर्वात लांब नदी आहे गोदावरी नदी. भारतातील सर्वात लांब नद्यांच्या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकाची नदी आहे गोदावरी नदी. या नदीला दक्षिण गंगा असेही म्हटले जाते. गोदावरीचा उगम त्र्यंबकेश्वर या ठिकाणी ब्रह्मगिरीच्या पर्वत रांगेतून होतो. गोदावरी नदी 1465 किलोमीटर वाहते. इंद्रावती, मंजिरा, बिंदुसरा इत्यादी गोदावरी नदीच्या उपनद्या आहेत. गोदावरी नदीवरील महत्वाची धरणे औरंगाबाद जिल्ह्यातील जायकवाडी हे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे धरण गोदावरी नदीवर आहे. गंगापूर हे धरण गोदावरी नदीवरच नाशिक जिल्ह्यात आहे. तसेच नांदूर, मध्यमेश्वर हे धरण देखील नाशिक जिल्ह्यात गोदावरी नदीवर आहे. गोदावरी नदी आंध्र प्रदेश राज्यात राजमहेंद्रवरम शहराजवळ अनेक शाखात विभक्त होऊन पुढे बंगालच्या उपसागरास मिळते.